नमस्कार मुलांनो. नमस्कार टीचर. नमस्कार मुलांनो. नमस्कार टीचर. नमस्कार मुलांनो. नमस्कार टीचर. हां, तुझे नाव सांग. सृष्टी. सृष्टी. सृष्टी पिनावा. हां, तुझं नताशा भास्कर. कोणत्या वर्गात आहे? पहिला. इयत्ता पहिला. पहिली. तुम्ही आज काय करणार आहात? प्रयोग. प्रयोग. आज काय करणार आहात तुम्ही? प्रयोग. विज्ञानाचे प्रयोग. सांगा बरं तुम्ही काय काय घेतलं इथे? ग्लास मध्ये पाणी, हां मीठ, हां साखर, हां अजून रेती, खडे, काड्या. छान, व्हेरी गुड. तर आज आता तुमची मम्मी घरी लिंबू सरबत करते की नाही? मग लिंबू सरबतात काय टाकते? साखर, मीठ. साखर, लिंबू, आणि मग तुम्ही पिताना ते साखर आणि मीठ तशीच लागते का कच तोंडात? मग काय होते त्याच्यात? हा, मग आज आपल्याला पाहायचं आहे साखर कशी विरघळते काय नाही. ठीक आहे. सृष्टी, साखर दाखव कुठे आहे. ते साखर घे आणि पाण्यात टाक आणि ग्लास धर एका हाताने. हा, बघ बरं. आणि त्याला विरघळव असं चमच्याने ढवळ कर. खाली ठेव ग्लास बेटा. ते बाजूला कर. ग्लास धर, पडते, सांडते. ग्लास धर हाताने. साखर दिसायली का आता तुला? बघ, थोडी दिसायली का? तळाशी दिसत असेल. दिसायली का? दिसताय? बारीक बारीक दिसताय ना? मग आता तू परत त्याला ढवळाढवळ कर. खूप कर. जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत कर. बघ, ती लहान लहान व्हायली का? कशी व्हायली सांग? लहान लहान व्हायली. हा, आता दिसताय का परत? दिसताय थोडीशी. हा, मग घे, पुन्हा कर. मी अगोदर आपण जेवढी साखर टाकली तेवढीच आहे का साखर त्याच्यात? आहे का? दिसतंय का तेवढीच? नाही. कुठे गेली साखर मग? विरघळून गेली. कुठे गेली? विरघळून गेली. दिसताय का? बघ आता. बघा रे मुलांना, दिसताय का? हळूहळू सांगेल. नाही. मग साखर कुठे गेली? नाही तर आपण तर टाकली होती. विरघळून गेली. म्हणजे पाण्यात साखर काय होते? विरघळून जाते. पाण्यात साखर काय होते? विरघळून जाते. बरं नताशा, तू या पाण्यामध्ये मीठ टाकून दाखव मला. मीठ. साखर बाजूला ठेव. घे पाणी जवळ. ग्लासाला हात धर. टाक मीठ. आता विरघळव त्याला. बघ आता चमच्याने असं पूर्ण ढवळाढवळ कर. ढवळ त्याला. दिसताय मीठ? दिसताय ना? बारीक बारीक. थोडं बारीक दिसतंय. हा, छान. कर मग अजून. मुलांना पहा व्यवस्थित. हा, दिसत नाही. पहा बरं. पाण्यात मीठ दिसायले का? आता तुम्ही सगळे पहा. दुरून पाहायचं. सांगते बेटा. नाही. बरोबर आहे. मग आता मीठ कुठे गेलं? विरघळून नाही, विरघळून गेलं. मीठ कुठे गेलं? विरघळून गेले. ठीक आहे. चला, आता साखर मीठ बाजूला ठेवा. त्या ग्लासातील रेती घे. आता चमचाभर भरून घे. 2 हात पकड. हा, घे अजून. हा, टाक बरं. ढवळ त्याला छान चमच्याने. नताशा, रेती बाजूला कर आता. कर बाजूला. हा, पडेल व्यवस्थित. हा, पहा बरं. रेती विरघळली का? दिसत आहे. दिसत आहे. पहा बरं. वाकून पहा. दिसत आहे. थांबा. चमच्याने काढावर त्याला. चमच्याने काढावर. हा, दिसायली. म्हणजे रेती पाण्यात विरघळत नाही. नताशा, तू दुसरा ग्लास घे आणि त्यात पाणी भर. झालं पाणी भरून? हा, त्या पाण्यामध्ये मला आता खडे टाकून दाखव. टाक पटपट. टाकली. आता चमच्याने ढवळ त्याला. सांग आता, खडे विरघळले का? नाही. खडे विरघळले. परत चमच्याने फिरव. विरघळतात का पहा. विरघळले नाही. म्हणजे खडे पाण्यात विरघळत नाही. छान. ठीक आहे. नताशा, ते घे आता. काड्या घे. काड्याचे तुकडे कर.
कर तुकडेत अजून कर. टाक बरं पाण्यात आता. सृष्टी तू ढवळा ढवळ कर त्याला, ढवळून घे चांगलं. सांग सृष्टी बेटा, पाण्यात विरघळले का काड्या? नाही. दिसताय का तुम्हाला? बघा काय दिसताय त्याच्यात आता. काड्या. अजून खाली काय आहे? तळाशी खडे आहेत आणि रेती आहे. बरोबर आहे की नाही? हा, तर मला सांगा पाण्यात काय काय विरघळलं? पाण्यात काय? साखर आणि पाण्यात विरघळले. आणि पाण्यात काय विरघळलं नाही? रेती. रेती. हा, रेती, खडे आणि अजून काड्या. हे पाण्यात विरघळले नाही. छान. तुम्ही छान प्रयोग केलात. सगळ्यांचा वेल्डन. चला एकमेकाला वेल्डन द्या.